इंस्टाग्रामवरती मुलीसंग ओळख झाली. अमन सिंगला ती मुलगी मेसेज करायला लागली. दोघांचं एकमेकांना मेसेज करणं वाढलं. मुलीने अमन सिंगला भेटायला बोलवलं. अमन सिंग भेटायला गेला आणि परत वापस आलाच नाही. काय घडलं होतं अमन सिंग बरोबर जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. पुण्यातील 17 वर्षाचा तरुण अमन सिंग सुरेंद्र सिंग गच्छड हा पेंटिंगची कामं करायचा. 29 डिसेंबर 2025 रोजी त्याने घरी सांगितलं की कामानिमित्त चाललो आहे आणि तो बाहेर निघून गेला. त्याला त्या मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती मेसेज आला होता की कात्रज घाटामध्ये भेटायला ये. तो मुलीने बोलवलेल्या ठिकाणी गेला. तो मुलीला भेटायला गेला होता, परंतु तो पुन्हा वापस आलाच नाही. मुलगा घरी परतला नसल्यामुळं त्याच्या आईने पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट केली. विश्रांतवाडी पोलिसांनी महिलेची कंप्लेंट घेतली आणि मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मुलाचं मोबाईल लोकेशन आणि लास्ट कॉल डिटेल्स या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत होते. पोलिसांना थोड्या वेळानंतर अमन सिंगचा पत्ता लागला, परंतु अमन सिंग हा खेड शिवापूरमध्ये जमिनीच्या खाली गाडला गेलेला होता. पोलिसांनी अमोलच्या फोनमधील लोकेशन, त्याचे कॉल डिटेल्स आणि सर्व इंस्टाग्राम ॲप वगैरे सर्व माहिती काढली. तांत्रिक विश्लेषण केलं. त्यामुळे त्यांना असं समजलं की अमनला रविवारी एका मुलीचा मेसेज आला होता आणि तो तिला भेटायला गेला होता. त्यानंतरच अमन सिंग बरोबर हे सर्व काही घडलं होतं. पोलिसांनी जेव्हा मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटचा शोध घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यासमोर एक धक्कादायक बाब समोर आली. हे मुलीचं अकाउंट फेक होतं. 4 मुलांनी मुलीच्या नावाने एक अकाउंट बनवलं होतं. त्यानंतर ते अमन सिंग बरोबर मेसेज करायचे, चॅट करायचे. अमन सिंगला त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि त्यानंतर त्याला कात्रज घाटामध्ये बोलवून घेतलं होतं. अमन कात्रज घाटामध्ये त्या मुलीला भेटण्यासाठी गेला, तेव्हा हे 4 जण तिथंच दाबा धरून बसले होते. सुरुवातीला त्यांनी अमनवरती हल्ला केला, त्याला बेशुद्ध केलं. त्यानंतर त्याला ते खेड शिवापूरमध्ये घेऊन गेले. खेड शिवापूरमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या तोंडावरती, अंगावरती वार करून त्याला मारून टाकलं आणि मारून टाकल्यानंतर त्याला जमिनीमध्ये पुरून टाकलं, जेणेकरून कोणालाही त्याचा पुरावा मिळू नये आणि पोलिसांनाही काही सुगावा लागू नये. पोलिसांनी या मोबाईलमधील इंस्टाग्राम अकाउंटच्या माहितीनुसार या 4 जणांचा शोध घेतला. हे 4घेही बेळगावमध्ये पसार झाले होते. पोलिसांनी त्यांना बेळगावमधून अटक केली. अटक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की या 4घांचा अमन सिंग बरोबर जुना काहीतरी वाद होता आणि बदला घेण्यासाठी त्यांनी हे सर्व काही केलं होतं. यामधील 2 जण प्रथमेश अठळ आणि नागेश धबाले हे दोघं 19 वर्षाचे असून यांना अटक करण्यात आली आहे. 2 जण अल्पवयीन आहेत. पूर्वीच्या भांडणांचा आणि रागाचा बदला म्हणून या लोकांनी मुलीचं अकाउंट बनवून याला फसवलं होतं आणि याचा काटा काढला होता. तर इंस्टाग्राममध्ये होणाऱ्या या फसवणुकीबद्दल आणि सोशल मीडियाच्या या वातावरणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? कमेंट करा आणि नक्की सांगा.